ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलवरचे. त्यामध्ये तुम्हाला जे जे डिफिकल्टी गेली ते पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले क्वेश्चनमध्ये वी नो दॅट, ज्यामध्ये आपण आपले रूल यूज करणार आहोत आणि त्या रूलनुसार कॉस c/2 ची व्हॅल्यू हाफ अँगल फॉर्म्युल्यानुसार आपण लिहू शकतो. ते लिहून घेऊया. आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला माहिती आहे, तर त्यानुसार याची व्हॅल्यू s/c/ab. तसेच कॉस b/2 ची व्हॅल्यू आणि कॉस a/2 ची व्हॅल्यू सुद्धा लिहू शकतो. कॉस b/2 ची व्हॅल्यू आहे अंडर रूटमध्ये s/b/ac. त्या व्हॅल्यू लिहिल्यानंतर या क्वेश्चनमध्ये एक तर लेफ्ट हँड साईड घेऊ शकतो आणि राईट हँड साईड प्रूव्ह करू शकतो, किंवा राईट हँड साईड घेऊ शकतो आणि लेफ्ट हँड साईड प्रूव्ह करू शकतो. तर आता इथं कन्सिडर करणार आहोत आपण लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड कन्सिडर केल्यानंतर b कॉस स्क्वेअर c/2 प्लस c कॉस स्क्वेअर b/2. आता इथं हे जे कॉस c/2 ची जी व्हॅल्यू आहे ते या इक्वेशनमध्ये ठेवून देऊ. तर b इंटू अंडररूट जी व्हॅल्यू आहे ती अंडररूट व्हॅल्यू तिथं ठेवल्यानंतर त्याचा स्क्वेअर करावा लागेल, कारण की कॉस स्क्वेअर c/2 आहे आणि तिथं अंडररूटमध्ये व्हॅल्यू आहे. तर अंडररूट s/c/ab इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर प्लस कॉस b/2 च्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू s/b/ac इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. स्क्वेअर सोबत स्क्वेअर रूट कॅन्सल करू शकतो आपण, कॅन्सल करून घेऊया. नेक्स्ट स्टेपमध्ये s/c/ab प्लस c इंटू s/b/ac. b आणि c मल्टिप्लायला तर मल्टिप्लाय केला. त्यानंतर बघा b आणि ab एकामेकाला डिवाइडला आहे, तर c आणि ac सुद्धा डिवाइडला आहे. तर b सोबत एक b कॅन्सल होऊन जाईल, c सोबत c कॅन्सल होऊन जाईल. उरलेलं मटेरियल आपण तिथं लिहून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये ॲडजस्टमेंट करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर b सोबत कॅन्सल केला, c इथल्या c सोबत कॅन्सल केला. उरलेलं लिहून घेऊया s इंटू s/c/a प्लस s इंटू s/b/a. आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे, इथं पण ए आहे, इथं पण ए आहे. जर डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची ॲडिशन आपण करू शकतो. आपल्याला माहिती आहे, बेसिक रूल आहे. तर आता न्यूमरेटरची ॲडिशन करून आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर आता न्यूमरेटरची ॲडिशन करूया. ब्लॉड दिसत आहे. ठीक आहे, 4 आहे. थांबा मोड नका पूर्ण. न्यूमरेटरची ॲडिशन करत असताना LHSमध्ये s इंटू s-c प्लस s इंटू s-b/a या फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. त्याच फॉर्मॅटमध्ये आपण त्याला लिहूया. डिनॉमिनेटर सेम a, s इंटू s-c, s इंटू s-b. तर डिनॉमिनेटर सेम असताना s कॉमन घेऊ शकतो, कारण की दोन्ही ठिकाणी मल्टिप्लायला आहे. तर s कॉमन घेऊया. उरलं काय s-c प्लस s-b. मध्ये प्लसचं साईन आहे तर प्लस घेतलं, अपॉनमध्ये a. आता नेक्स्ट स्टेपमध्ये s जसाच्या तसा s प्लस s टॉईस s होईल. दोन्ही s मल्टिप्लायला होते, तो s मल्टिप्लायला निघाला, पण ब्रॅकेटमध्ये s आणि s दोन्ही प्लसमध्ये आहे. तर s प्लस s काय होईल, टॉईस s. s इंटू टॉईस s मायनस b मायनस c अपॉन a. आता टॉईस sची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, ती आहे s ची व्हॅल्यू a प्लस b प्लस c अपॉन 2, आणि त्यावरून 2s आपण काढू शकतो. ते येईल a प्लस b प्लस c, कारण की तो 2 इकडे डिवाइडला राहतो
आणि इकडे जो मल्टिप्लाय होतो त्या फॉर्मॅटमध्ये जर केलं तर टॉईस एसची व्हॅल्यू आपल्याला मिळते, ती आहे ए प्लस बी प्लस सी. ती व्हॅल्यू या टॉईस एसच्या ठिकाणी आपण पुट करूया. सर डबल सांगा बरं तेवढं. ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर तिथं आपल्याला ते व्हॅल्यूज मिळणार आहे. टॉईस एसची पुट केल्यानंतर व्यवस्थित ॲन्सरच मिळते आपल्याला यस. जे काही कॅन्सल होऊ शकते टर्म त्या कॅन्सल होणाऱ्या टर्म कॅन्सल होईल आणि तिथे व्हॅल्यू पुटअप करू. मग एस इंटू ए प्लस बी प्लस सी मायनस बी मायनस सी अपॉनमध्ये ए. आता प्लस बी मायनस बी कॅन्सल, प्लस सी मायनस सी कॅन्सल, उरलेलं काय एस इंटू ए आणि अपॉनमध्ये ए. आता दोन्ही ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये ए आहे, तर ए मल्टिप्लायला असताना तो कॅन्सल होऊन जाईल. उरलं काय फक्त यस. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं राईट हँड साईड. तर लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू राईट हँड साईड आणि मोस्ट इम्पॉर्टंट हेन्स प्रूव्ह. हेन्स प्रूव्ह लिहायचं. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो आणि आपण आन्सर सुद्धा फाइंड आउट करू शकतो त्याचं, व्हॅल्यू तुम्ही कुठून घेतली ते, आणि याला सॉल्व्ह सुद्धा करू शकतो. तर हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो 3 मार्क्ससाठी कधी कधी विचारला जातो. हाफ अँगल फॉर्म्युला, जे साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल आहे त्यांचे ॲप्लिकेशन आहे. तर हे ॲप्लिकेशन सॉल्व्ह करत असताना आपल्याला ते ॲप्लिकेशन लर्न पाहिजे. तर ते ॲप्लिकेशन मी तुम्हाला त्याच्यासाठी एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवून दिला होता, तो तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. त्यामध्ये हिरोज फॉर्म्युला, नॅपियर्स ॲनालॉजी, एरिया ऑफ ट्रायंगल आणि हाफ अँगल फॉर्म्युला. मोस्ट इम्पॉर्टंट हाफ अँगल फॉर्म्युला. त्यामध्ये साइन ए बाय 2, साइन बी बाय 2, साइन सी बाय 2, कॉस ए बाय 2, कॉस बी बाय 2, कॉस सी बाय 2 पाहायचा आहे. प्रोजेक्शन रूलमध्ये प्रोजेक्शन रूलचा सुद्धा पाहायचा आहे. नॅपियर्स ॲनालॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. नॅपियर्स ॲनालॉजीचा क्वेश्चन जास्तीत जास्त वेळा विचारला जाते, तो सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचा आहे. त्याचेसुद्धा फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करून प्रॅक्टिस करा. 5-5 वेळा सॉल्व करा ते क्वेश्चन. ते हाफ अँगल फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करून ठेवा. घरी एखाद्या बोर्डवर चिपकून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते डिफिकल्ट जाणार नाही आणि 100% सॉल्व होतील. आणि तुम्हाला जर फॉर्म्युले आलेत तर 100% क्वेश्चन सॉल्व होईल. अदरवाईज खूप डिफिकल्ट जाईल क्वेश्चन सॉल्व करताना. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत आपण. यातला दुसरा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपल्याला याच रूलचा यूज करायचा. जे जे क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट गेलेले आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. तर एक क्वेश्चन होता आणखी, ज्यामध्ये ए इंटू साइन बी मायनस सी अपॉन बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू यूजिंग स्पेशल नोटेशन शो दॅट a sin b minus c upon b square minus c square is equals to b sin c minus a upon c square minus a square is equals to c sin a minus b upon a square minus b square. हे आपल्याला नोटेशन यूज करून, म्हणजे आपल्याकडे जे जे फॉर्म्युले आहेत, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, हाफ अँगल फॉर्म्युले, नॅपियर्स ॲनालॉजी, एरिया ऑफ अ ट्रायंगल, हिरोज फॉर्म्युला यांचा यूज करून हे शो करायचं आहे की हे तीनही इक्वेशन मधात इक्वल टूचे साइन आहे, म्हणजे हे तीनही इक्वेशन सेम आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. तर ए स्मॉल बी स्मॉल सीच्या जर व्हॅल्यू असेल तर स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सीच्या व्हॅल्यूसाठी सरळ सरळ तुम्ही साइन रूलचा यूज करू शकता. आणि एक एक इक्वेशन आपण तयार करणार आहोत आणि एक एक इक्वेशनला याचं सॉल्व करणार आहोत. प्रत्येक इक्वेशनला डिनोट करणार आहोत. तर सगळ्यात पहिले साइन रूलचा यूज करायचा. साइन रूल 2 प्रकारे आपण यूज करू शकतो. साइन ए अपॉन ए, तर ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी या फॉर्मॅटमध्ये सुद्धा यूज करू शकतो. त्याला कॉन्स्टंट के देऊ, किंवा साइन ए अपॉन ए, साइन बी अपॉन बी किंवा साइन सी अपॉन सी इज इक्वल्स टू के या फॉर्मॅटमध्ये सुद्धा दाखवू शकतो. तर यापैकी आपल्याला जर आवश्यक आहे स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सीच्या व्हॅल्यू, त्यानुसार स्मॉल ए स्मॉल बी आणि स्मॉल सीच्या व्हॅल्यू आपण काढून घेऊ. स्मॉल एची व्हॅल्यू ए इज इक्वल्स टू के साइन ए, बीची व्हॅल्यू के साइन बी, सीची व्हॅल्यू के साइन सी. त्याच्या तिघांच्याही व्हॅल्यू आपण काढून घेतलेल्या आहेत. या तिघांच्या व्हॅल्यूचं युटिलायझेशन आपल्याला या तीनही नोटेशनमध्ये करायचं आहे. तर पहिलं नोटेशन सॉल्व करत असताना घ्यायचं, त्याला कन्सिडर करायचं, ते सॉल्व करू. तिथे इक्वेशन नंबर 1 मिळेल. त्याला सॉल्व केल्यानंतर इक्वेशन नंबर 2 साठी दुसरं नोटेशन सॉल्व करावं लागेल, मधात दिलेलं आहे. तिसऱ्यासाठी तिसरं सॉल्व करावं लागेल. तिन्ही इक्वेशनच्या व्हॅल्यू जर सेम येत असेल तर आपलं नोटेशन म्हणजे सेम आहेत आणि आपले फॉर्म्युलेसुद्धा सेम मिळणार आहेत. तर पहिलं घेऊया, जे पहिलं आहे दिलेलं त्याला घेऊन आपण तिघांनाही प्रूव्ह करू शकतो. तिघांसाठी सेम व्हॅल्यू येईल.
त्या सेम व्हॅल्यूवरून आपण म्हणू शकतो की हे तीनही इक्वल आहेत. जर तिघांच्या व्हॅल्यू सेम आल्या नाही तर तीनही इक्वल नाही. तर पहिलं कन्सिडर करू a इंटू साईन बी मायनस सी अपॉन बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल्स टू. आता स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सीच्या व्हॅल्यू पुटअप करून देऊ, जे आपण साईन रूलवरून घेतलेले आहे त्या व्हॅल्यू यामध्ये पुट करू. आता एची व्हॅल्यू के इंटू साईन ए साईन बी मायनस सी जसंच्या तसं अपॉनमध्ये बीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, बी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, तर ह्या बीच्या व्हॅल्यूला स्क्वेअर करायचं. तर स्क्वेअर केल्यानंतर के स्क्वेअर साईन स्क्वेअर बी होईल मायनस सीची व्हॅल्यू आहे के साईन सी, त्याचासुद्धा स्क्वेअर करू के स्क्वेअर साईन स्क्वेअर सी. आता डिनॉमिनेटरमध्ये बघा, न्यूमरेटरमध्ये के साईन ए साईन बी मायनस सी आहे, परंतु डिनॉमिनेटरमध्ये के स्क्वेअर कॉन्स्टंट आहे. तो के स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर काढू शकतो डिनॉमिनेटरमधून. तर के साईन ए साईन बी मायनस सी जसंच्या तसं अपॉनमध्ये के स्क्वेअर कॉन्स्टंट निघाला ब्रॅकेटमध्ये साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सी जसंच्या तसं. तर न्यूमरेटरमधला एक के डिनॉमिनेटरमधल्या के स्क्वेअरमधल्या एका के सोबत कॅन्सल, म्हणजे उरलेलं मग आपण लिहून घेऊया. कॅन्सल का केलं, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिवाइडला असतो. जर के कॉन्स्टंट असेल मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तेव्हाच कॉन्स्टंट होते, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये होत नाही, म्हणून तो के कॉन्स्टंट बाहेर काढला तिथून, तेव्हाच त्याला आपण डिवाइड केलं, अदरवाईज तो डिवाइड झाला नसता. जर तो ॲडिशनला किंवा सबस्ट्रॅक्शनला असता डिवाइड करू शकत नाही. हे छोटे छोटे रूल आहेत ते तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की मल्टिप्लिकेशन नसतानाच आपण कॉमन काढू शकतो आणि कॉमन काढल्यानंतरच आपण त्याला डिवाइड करू शकतो. तर ते डिवाइड केलं आपण दोन्ही ठिकाणी आणि के कॉन्स्टंट बाहेर निघाला. आता नेक्स्ट स्टेपमध्ये हे जे रूल जे यूज केले ते जसंच्या तसे घेऊन इथं आपल्याला सगळेच रूल लक्षात ठेवायचं आहे. जेव्हाही कोणताही क्वेश्चन सॉल्व कराल तेव्हा तुम्ही रूल जवळ ठेवा, तुमच्या डोळ्यासमोरच एखाद्या पेजेसवर किंवा भिंतीवर घराच्या ते चिपकवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते 100% समजेल आणि त्या रूलचा तुम्ही व्यवस्थित यूजसुद्धा करू शकाल. आता नेक्स्टमध्ये सर जे जे उरलेलं आहे ते लिहून घेऊया आपण. केला काय एका सोबत इज इक्वल्स टू साईन ए इंटू साईन बी मायनस सी अपॉनमध्ये के इंटू साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सी. हे सगळं इक्वेशन तिथे लिहून घेऊया. यातलं एकच सॉल्व करू, बाकीचे दोन तुम्ही ट्राय करा, जेणेकरून इक्वेशन 1 इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 तिन्ही इक्वेशन जे मिळेल ते सारखे व्हॅल्यू येईल आणि सारखे व्हॅल्यू आल्यामुळे तुम्हाला त्यामध्ये डिफिकल्टी जाणार नाही आणि क्वेश्चनसुद्धा 100% सॉल्व होईल. आता इथून जर कॉन्स्टंट काढला तर साईन ए इंटू साईन बी मायनस सी जसंच्या तसं अपॉनमध्ये के इंटू साईन स्क्वेअर बी मायनस साईन स्क्वेअर सी. तर साईन स्क्वेअर बी आणि साईन स्क्वेअर सीच्या ठिकाणी आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला एक्सपांड करू शकतो. ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअरचा फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा अल्जेब्रिक जो फॉर्म्युला आहे त्याचा यूज करू. तो फॉर्म्युला आपल्याला काय म्हणतो, साईन ए इंटू साईन बी मायनस सी. न्यूमरेटर जसंच्या तसं, न्यूमरेटरमध्ये काहीच चेंज करू नका, फक्त आता चेंज होईल डिनॉमिनेटरमध्ये. तो लिहू साईन बी प्लस सी साईन बी प्लस साईन सी इंटू साईन बी मायनस साईन सी. फॉर्म्युला यूज केलेला आहे इथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युल्यानुसार एक्सपान्शन काय असतो फॉर्म्युला, ए प्लस बी आणि ए मायनस बी. रिझनमध्ये हे फॉर्म्युले लिहून ठेवायचे, जेणेकरून तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा हा क्वेश्चन पाहाल तेव्हा तुम्ही ही स्टेप कशी केली ते करण्यासाठी हे फॉर्म्युले हिंटचं काम करतात. म्हणून स्टेप झाल्याबरोबर त्याच्यासमोर कोणता फॉर्म्युला यूज केला लिहून ठेवायचं. ते फॉर्म्युले तुमची मदत करतात जेव्हा तुम्ही त्याला रिवाईज करता तेव्हा. तर न्यूमरेटर जसं तसं साईन ए इंटू साईन बी मायनस सी अपॉनमध्ये के. आता इथं आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत सगळे जे 11मध्ये फॉर्म्युले पाहिले आहेत ते 11च्या फॉर्म्युलेची लिस्ट तुमच्याकडे असली पाहिजे. मॅथमॅटिक्स इज व्हेरी मच टोटली डिपेंड ऑन formulas. So learn all formulas, take some strips of your book and write it down all the formulas and put it
एव्हरी टाइम व्हेन यू सॉल्व अदर क्वेश्चन. जेव्हा जेव्हा क्वेश्चन सॉल्व करा तेव्हा फॉर्म्युले तुमच्याजवळ असलेच पाहिजे. फॉर्म्युले जर तुमच्याजवळ असेल तेव्हाच तुम्ही 100% क्वेश्चन सॉल्व करू शकता आणि 100% तुम्हाला आन्सर सुद्धा मिळते. तर याच्यासाठी साइन बी प्लस साइन सीचा रूल आपल्याकडे आहे, कन्व्हर्जन फॉर्म्युले आहे, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आहे. त्यांचा यूज करून साइन बी प्लस साइन सीचा फॉर्म्युला 2 साइन बी प्लस सी अपॉन 2 इंटू कॉस बी मायनस सी अपॉन 2. साइन बी मायनस साइन सीचा फॉर्म्युला 2 कॉस कोणता फॉर्म्युला, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. तर त्या फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युले लिहून ठेवत जरा हिंट म्हणून, म्हणजे क्वेश्चन रिवाइज करताना युजफुल होईल. 2 कॉस बी प्लस सी अपॉन 2 इंटू साइन बी मायनस सी अपॉन 2. आता इथं आपण थोडी ॲडजस्टमेंट करणार आहोत. जिथं जिथं आपल्याला ॲडजस्टमेंट करायची, आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे, जे जे फॉर्म्युल्यांची ॲडजस्टमेंट करता येते तिथं तिथं ॲडजस्टमेंट करायची आणि ॲन्सर फाइंड आउट करायचं. इथे ॲडजस्टमेंट काय करणार आहोत, जे अँगल बी प्लस सी अपॉन 2 आहे ते जवळजवळ घेऊ आणि बी मायनस सी अपॉन 2 वाला अँगलवाली टर्म जवळजवळ घेऊ, जेणेकरून कन्व्हर्जनसुद्धा करता येईल आणि अदर फॉर्म्युलासुद्धा युटिलाइज करता येईल. तर न्यूमरेटरमध्ये काहीच चेंज होणार नाही. न्यूमरेटर सगळ्यात शेवटी आपण चेंज करू. इथं डिनॉमिनेटरमध्ये जास्तीत जास्त चेंज आहे. तर डिनॉमिनेटरचा चेंज करताना 2 साइन बी प्लस सी अपॉन 2 यामध्ये मल्टिप्लाय करू कॉस बी प्लस सी अपॉन 2. इथं मल्टिप्लाय करू शकतो कारण की खालच्या सगळ्या टर्म एकामेकासोबत मल्टिप्लाय आहे आणि मल्टिप्लायमध्ये आपण 2 इंटू 1 लिहिलं किंवा 1 इंटू 2 लिहिलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण की ते मल्टिप्लाय आहे. त्याचा ॲन्सर सेमच येते. मल्टिप्लिकेशनमध्ये मागं पुढे जर टर्म लिहिल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. तर साइन ए इंटू साइन बी मायनस सी अपॉनमध्ये के जसं जसं तसा 2 साइन बी प्लस सी अपॉन 2 जसंच्या तसं. यामध्ये कॉसवाली जे बी प्लस सी अपॉन 2 वाली टर्म आहे ते सुद्धा मल्टिप्लाय देऊन देऊ. कॉस बी प्लस सी अपॉन 2 इंटू 2 कॉस बी मायनस सी अपॉन 2 किंवा साइन बी मायनस सी अपॉन 2 ही टर्म समोर. त्याच्यासोबत कॉस बी मायनस सी वाली टर्मसुद्धा लिहून घेऊ. आता ह्या टर्म आपण जवळ घेण्यामागचं कारण यावरून आपल्याला आणखी कन्व्हर्जन फॉर्म्युलांचा यूज करता येतो म्हणून ह्या टर्म जवळ घेतल्या आणि कन्व्हर्जन फॉर्म्युला तिथं आपण युटिलाइज करू शकतो. आता कन्व्हर्जन फॉर्म्युला 2 साइन बी प्लस सी अपॉन 2 इंटू कॉस बी प्लस सी अपॉन 2 साठी फॉर्म्युला आहे. न्यूमरेटर जसं तसं साइन ए इंटू साइन बी मायनस सी अपॉनमध्ये याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलानुसार के कॉन्स्टंट जसंच्या तसं त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लिहून घेऊ आणि त्या फॉर्म्युलांचा यूज करू. के इंटू फॉर्म्युला आहे साइन बी प्लस सी यासाठी फॉर्म्युला आहे साइन बी मायनस सी. कन्व्हर्जन फॉर्म्युले सगळे लर्न करा. इट इज माय काइंड रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, लर्न ऑल फॉर्म्युलेज बिकॉज इट इज द की टू सॉल्व द क्वेश्चन्स. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आणि बाकी सगळ्याच गोष्टीत डिफरन्शिएशन पाहाल, इंटिग्रेशन पाहाल, फॉर्म्युले जर व्यवस्थित असेल तर येते. आता इथं बघा साइन बी मायनस सी न्यूमरेटरमध्ये आहे, साइन बी मायनस सी डिनॉमिनेटरमध्ये आहे. साइन बी मायनस सी कॅन्सल होऊन जाईल न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधलं. उरलं मटेरियल साइन ए अपॉन के इंटू साइन बी प्लस सी हे उरलं. आता इथं आपल्याला माहिती आहे की ट्रँगलच्या तीनही अँगलची सम 180 असते. तर ए प्लस बी प्लस सी पाय लिहू शकतो. यावरून बी प्लस सीची जर व्हॅल्यू काढतो म्हटलं, हा ए इकडे मल्टिप्लायला आहे त्या साईडला जर पाठवला, सॉरी ॲडिशनला आहे त्या साईडला जर पाठवला तर सबस्ट्रॅक्ट होईल. तर बी प्लस सीची व्हॅल्यू पाय मायनस ए. तर इथं साइन बी प्लस सीच्या ठिकाणी आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहोत त्याची, जी आहे पाय मायनस ए. तर ते पाय मायनस ए व्हॅल्यू इथं बी प्लस सीच्या ठिकाणी पुट करूया. तर त्याचा ॲन्सर काय येईल, साइन ए अपॉन के इंटू साइन पाय मायनस ए.
आता हे केल्यानंतर आपल्याकडे अलाइड अँगल फॉर्म्युले आहेत. अलाइड अँगल फॉर्म्युल्यांचं युटिलायझेशन करू शकतो. जास्तीत जास्त ठिकाणी आपण अलाइड अँगल फॉर्म्युले यूज केलेले आहेत, तर त्याच अलाइड अँगल फॉर्म्युल्यांचा यूज इथं करू. एक छोटीशी आता ॲडजस्टमेंट झाली अलाइड अँगल फॉर्म्युल्यांची. मग तुमचं इक्वेशन नंबर 1 मिळते. त्या इक्वेशन नंबर 1ला सॉल्व्ह केल्यानंतर सेम प्रोसिजर जी आपण या पहिल्या नोटेशनसाठी केली तेच या मधातल्या नोटेशनसाठी बी साइन सी मायनस ए अपॉन सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरसाठी करू. तेच मग सी साईनसाठी सुद्धा करू. तर आपल्याकडे अलाइड अँगल फॉर्म्युला आहे साइन पाय मायनस थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा, परंतु इथं थिटाची व्हॅल्यू ए आहे म्हणून इथं ए लिहिणार. तर साइन ए अपॉन के इंटू साइन ए. न्यूमरेटरमधला साइन ए डिनॉमिनेटरमधल्या साइन ए सोबत कॅन्सल. उरलं काय? व्हॅल्यू 1 अपॉन के. तर हे 1 अपॉन के पहिल्या नोटेशनसाठी व्हॅल्यू आली. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1मध्ये आपल्याला व्हॅल्यू काय मिळाली? 1 अपॉन के. सेम दुसऱ्या नोटेशनसाठी सुद्धा तुम्ही तेच व्हॅल्यू फाइंड आउट करा, तेच व्हॅल्यू मिळते. सेम प्रोसिजर. जिथं कन्व्हर्शन फॉर्म्युला यूज केला तिथं कन्व्हर्शन, जिथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज केला तिथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, जिथं अलाइड अँगल फॉर्म्युलांचा यूज आहे तिथं अलाइड अँगल फॉर्म्युला. सेम प्रोसिजर, फक्त काय आहे व्हॅल्यू चेंज झाल्या. जशी सी मायनस ए आलं अपॉन सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आलं, तिथं ए मायनस बी आलं अपॉन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आलं. तर या प्रोसिजरनं जर तुम्ही केले तर हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होईल. इक्वेशन नंबर 1 आलं, तसंच तुम्ही इक्वेशन नंबर 2 फाइंड आउट करा, इक्वेशन नंबर 3 फाइंड आउट करा. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 तिघांच्या व्हॅल्यू सेम येईल. म्हणजे आपलं नोटेशन युजिंग द फॉर्म्युलाज आर सेम. म्हणजे नोटेशन जे आलं आपलं ते सेम येईल आणि त्या सेम नोटेशननुसार आपण 100% हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 3 मार्क्ससाठी विचारला जातो ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, म्हणून या ट्रिग्नॉमेट्रीच्या क्वेश्चनला 100% सॉल्व्ह करून तुम्ही 3 मार्क्स कव्हर करू शकता. यात आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहोत जे 100% ट्रिग्नॉमेट्रीमध्ये विचारले जातात. हो सर. नाही सर, क्यूब वाला पण नाही आला तो पण. कोणता पण घ्या, पण दोन्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट. प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जास्तीत जास्त विचारलेले आहेत. तर प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित लर्न करून ठेवा. ए स्क्वेअर साइन बी मायनस सी प्लस ए क्यूब साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब साइन ए मायनस बी इज इक्वल्स टू 0 हा प्रूव्ह करायचा आहे. जेव्हा प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन येते तेव्हा आपण एक साईड कन्सिडर करून दुसरी साईड प्रूव्ह करू शकतो. लेफ्ट हँड साईड घेऊन राईट हँड साईड प्रूव्ह करू शकतो किंवा राईट हँड साईड घेऊन लेफ्ट हँड साईड प्रूव्ह करू शकतो. तर जिथं स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी असेल तिथं साइन रूलचा यूज करायचा. साइन रूलनुसार ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सीची व्हॅल्यू के येते. यावरून तुम्ही स्मॉल ए स्मॉल बी आणि स्मॉल सीच्या व्हॅल्यू काढून घेऊ शकता. ते आहे के इंटू साइन ए इज इक्वल्स टू b इज इक्वल्स टू के इंटू साइन बी आणि c इज इक्वल्स टू के इंटू साइन सी. स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सीच्या व्हॅल्यू आपण काढल्या, जे आपल्याला
त्या इक्वेशनमध्ये युजफुल राहते. तर साईन रूलचं सगळ्यात पहिले ओळखायचं आहे तुम्हाला कुठं कुठं साईन रूल यूज करता येते. तर जिथं स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी सारखी व्हॅल्यूज आल्या तिथं साईन रूलचा यूज करायचाच आहे, म्हणून साईन रूल लिहून घ्यायचा, कारण की तिथं त्यांचं युटिलायझेशन राहतो. आता लेफ्ट हँड साईड कन्सिडर करा आणि ए क्यूब बी क्यूब आणि सी क्यूबच्या ठिकाणी या ए बी आणि सीच्या व्हॅल्यू ज्या पुट काढल्या आपण साईन रूलवरून त्या पुट करायच्या आहेत. कन्सिडर लेफ्ट हँड साईडमध्ये ए क्यूब साईन बी मायनस सी प्लस बी क्यूब साईन सी मायनस ए प्लस सी क्यूब साईन ए मायनस बी व्हॅल्यू पुट केल्यानंतर ए क्यूबची व्हॅल्यू के क्यूब साईन क्यूब ए, बी क्यूबची व्हॅल्यू आणि सी क्यूबची व्हॅल्यू लिहून घ्यायची. तीनही ठिकाणी आपण Sin A put करू शकतो minus त्या B. व्हॅल्यूला. sin A into cos B minus cube cos A sin into cube. sin B. B ma- किंवा ते न पुट करता सरळ काय करू, इथे एक्सपान्शन करू. कंपाऊंड अँगल फॉर्म्युलानुसार साइन बी मायनस सीचा Yes, sir. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला त्याच्या व्हॅल्यूचा नंतर यूज करू. साइन रूलवरून ज्या व्हॅल्यू काढल्या त्याचं नंतर युटिलायझेशन करूया. जर या प्रोसेसनं गेलो आपण तर इझियर वेने सॉल्व्ह होईल, आणि त्या प्रोसेसनं जर केलं क्यूब आला तर थोडी लेंदी क्वेश्चन होईल, म्हणून आपण याच प्रोसिजरने जाऊ, कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाच्या प्रोसिजरने. तर कंपाऊंड अँगल फॉर्म्युला साइन ए मायनस बी आणि साइन ए प्लस बी वाला, इथं साइन ए मायनस बी वाला लागावा लागेल. साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. तर या तीनही ठिकाणी तो फॉर्म्युला एक्सपांड करूया, आणि एक्सपांड केल्यानंतर रिझनमध्ये लिहायचं की इथं आम्ही कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाचं युटिलायझेशन केलेलं आहे, जेणेकरून नेक्स्ट टाइम जेव्हा रिवाईज कराल तेव्हा तुम्हाला कळेल की इथं कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आपण युटिलाइज केलेला आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये साइन ए साइन बी आणि साइन सी या ठिकाणी आपण साइन ए साइन बी आणि साइन सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो साइन रूलवरून. तर साइन ईची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे, हो सर. कारण की इथं साइन ए साइन बी साइन सीच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला यूज करावं लागेल. ते ए अपॉन के. साइन बीची व्हॅल्यू येईल बी अपॉन के आणि साइन सीची व्हॅल्यू येईल सी अपॉन के. या तीनही व्हॅल्यूज या क्वेश्चनच्या लेफ्ट हँड साईडमध्ये प्रूव्ह करू. जिथे जिथे साइन ए साइन बी आणि साइन सी आहे तिथं तिथं या व्हॅल्यू पुटअप करूया. तर साइन ए साइन बी आणि साइन सीच्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर ए क्यूब बी अपॉन के कॉस सी मायनस कॉस बीची व्हॅल्यू आणि साइन सीची व्हॅल्यू सी अपॉन के प्लस बी क्यूब साइन सीची व्हॅल्यू सी अपॉन के कॉस ए मायनस कॉस ए जसच्या तसा साइन एची व्हॅल्यू लिहू शकतो तिथं. एक एक व्हॅल्यू पुटअप करत जाऊया आणि मग तिथं आन्सर येईल. त्या सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर साइन ए साइन बी आणि साइन सीच्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर इथं ॲडजस्टमेंट काय करावं लागेल आपल्याला, की ॲडजस्ट करून सगळ्या ठिकाणावरून के कॉन्स्टंट बाहेर काढू शकतो, कारण की के सगळ्यांनाच तिथं मल्टिप्लायला आहे.
आणि बाकीच्या टर्म तिथं मल्टिप्लाय करूया. जसं बी ए क्यूब मल्टिप्लायला आहे, बी क्यूब मल्टिप्लायला आहे, सी क्यूब मल्टिप्लायला आहे, तर ते मल्टिप्लाय करून घेऊया नेक्स्ट स्टेपमध्ये. कॉन्स्टंट काढल्यानंतर जसं इथून ए क्यूब अपॉन के कॉन्स्टंट आला, बी कॉस सी मायनस सी कॉस बी प्लस बी क्यूब अपॉन के सी कॉस ए मायनस ए कॉस सी प्लसमध्ये सी क्यूब अपॉन के ब्रॅकेटमध्ये ए कॉस बी मायनस बी कॉस ए राहिलेला आहे. आता इथून सुद्धा आपण सगळ्या ठिकाणी के के डिवाइडला आहे, 1/k 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 तीनही ठिकाणी काय करून घेऊ, कॉमन काढून घेऊ. ए क्यूब ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, तिथं प्लसमध्ये बी क्यूब ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू आणि सी क्यूब ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. तो 1/k कॉन्स्टंट बाहेर, ए क्यूब इंटू बी कॉस सी मायनस ए क्यूब सी इंटू कॉस बी. आता इथं आपण ज्या व्हॅल्यू कॉन्स्टंट काढल्यानंतर ए क्यूब या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ, नंतर बी क्यूबनं सुद्धा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ आणि सी क्यूबला सुद्धा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ. इथून 1/k कॉन्स्टंट बाहेर काढून घेऊ. 1/k कॉन्स्टंट बाहेर निघाल्यानंतरच इथं मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. मल्टिप्लाय केलं ए क्यूब इंटू बी कॉस सी मायनस ए क्यूब सी कॉस बी प्लस बी क्यूब सी कॉस ए मायनस बी क्यूबनं तिथं मल्टिप्लाय केलं, तसं सी क्यूबनं सुद्धा मल्टिप्लाय केलं. आता इथं आपल्याला माहिती आहे कॉस सीची व्हॅल्यू, कॉस बीची व्हॅल्यू, कॉस एची व्हॅल्यू, कॉस सी कॉस ए कॉस बी कॉस सी तिघांच्या व्हॅल्यू कोसाईन रूलनुसार आपण फॉर्म करू शकतो आणि त्या व्हॅल्यू तिथं पुटअप करूया कोसाईन रूलनुसार. त्या तीनही व्हॅल्यू पुट केल्यानंतर थोडी ॲडजस्टमेंट होईल आणि त्या ॲडजस्टमेंटनुसार आपण तिच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. प्रोजेक्शन रूल मध्ये पाहिलं होतं. साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूलनुसार कॉस सीची व्हॅल्यू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन टॉईस ए बी. कॉस बीची व्हॅल्यू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टॉईस ए सी. सिमिलरली कॉस एची व्हॅल्यू बी प्लस बी क्यूब सी, जसंच्या तसं कॉस एची व्हॅल्यू जी आहे ती कॉस एची व्हॅल्यू पुट करूया. ती पुट केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिळते मग
त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर ए क्यूब सोबत ए इथला डिवाइड मधला, बी सोबत बी, सी सोबत सी, बी सोबत एक बी कॅन्सल होईल. ए सोबत एक ए मल्टिप्लायला असताना सी सोबत एक सी कॅन्सल होईल, म्हणजे त्या टर्म कॅन्सल होईल. आणि नेक्स्ट टर्म आपण फाइंड आउट करूया नंतर. कॅन्सल झालेल्या टर्म लिहिल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये तसा ए क्यूबमधला ए गेल्यानंतर ए स्क्वेअर येईल, ते ए स्क्वेअर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय होऊन जाईल. राहिलेल्या टर्म 1/2 सगळ्या ठिकाणी 2 डिवाइडला होता, तो 2 कॉमन काढून घेतला सगळ्यांपासून. तर ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मल्टिप्लाय होईल मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लसमध्ये बी स्क्वेअर मल्टिप्लाय होईल बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरला मायनस बी स्क्वेअर मल्टिप्लाय होईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअरला प्लस इथं सुद्धा ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला मल्टिप्लाय, इथं मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मोठा ब्रॅकेट देऊन द्यायचं त्याला. मोठा ब्रॅकेट दिल्यानंतर 1/2 जसच्या तसा बाहेर. आता हा ए स्क्वेअर होल ब्रॅकेटला मल्टिप्लायला आहे, होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. इथला मायनस ए स्क्वेअर होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय, इथला बी स्क्वेअर होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय मायनस बी स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय आहे मायनस सी स्क्वेअर होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. मल्टिप्लाय केल्यानंतर ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए रेस टू दी पॉवर ऑफ 4 बीस, तसंच त्याला सुद्धा करून घेऊया मल्टिप्लाय. ए रेस टू दी पॉवर ऑफ 4 प्लस ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर ए प्लस इंटू मायनस मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर. सिमिलरली मायनस ए स्क्वेअरनं जर मल्टिप्लाय केलं मायनस इंटू प्लस मायनस मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस मायनस ए रेस टू दी पॉवर ऑफ 4 मायनस मायनस प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. सिमिलरली प्लस बी स्क्वेअरनं मल्टिप्लाय करू बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर बी रेस टू दी पॉवर ऑफ 4 प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस जर केला मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 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 इंटू प्लस मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल प्लस सी स्क्वेअर सी रेस टू दी पॉवर ऑफ 4 या फॉर्मॅटमध्ये येईल. ते मल्टिप्लिकेशनची स्टेप झाल्यानंतर प्लस इंटू मायनसची जी स्टेप आहे ते सॉल्व्ह होईल. आला आला स्टेप एवढं मोठं बाप वरून सांगा. आवाज बंद झाला. तर आवाज नाही येत आहे.
हा हो आला. आता आता हे मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित त्याला ऑब्झर्व केलं, सगळ्या व्हॅल्यू तिथल्या कॅन्सल होऊन जाईल. सगळ्या व्हॅल्यू कॅन्सल करू शकतो आपण. सगळ्या व्हॅल्यू कॅन्सल झाल्यानंतर तिथे व्हॅल्यू झिरोच येईल आपल्याला, कारण की ते मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस आणि मायनस आहे. प्लस आणि मायनस असल्यामुळे सगळ्या व्हॅल्यू कॅन्सल होऊन जाईल. सगळ्या व्हॅल्यू कॅन्सल क्यूब आपलं हे 4. सगळ्या व्हॅल्यू कॅन्सल करू शकतो आपण. जसं ए रेस टू दी पॉवर ऑफ 4 प्लस आहे, मायनस सुद्धा ए रेस टू दी पॉवर ऑफ 4 आहे, प्लस बी रेस टू दी पॉवर ऑफ 4 आहे, मायनस बी रेस टू दी पॉवर ऑफ 4 सुद्धा आहे, प्लस सी रेस टू दी पॉवर ऑफ 4 आहे, मायनस सी रेस टू दी पॉवर ऑफ 4 सुद्धा आहे, प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर आहे, मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर सुद्धा आहे, मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर सुद्धा आहे, प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर सुद्धा आहे, प्लस बी स्क्वेअर सी स्क्वेअर सुद्धा आहे, मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर सुद्धा आहे. सगळं कॅन्सल होऊन जाईल, उरेल फक्त 0. झिरो जर 1/2k सोबत मल्टिप्लाय असेल त्याची व्हॅल्यू सुद्धा झिरोच येईल, कारण की झिरो सोबत कोणती व्हॅल्यू मल्टिप्लाय असेल, डिवाइड असेल, त्याची व्हॅल्यू झिरोच येते. मग झिरो आल्यानंतर ते येईल राईट हँड साईड. झिरो लेफ्ट हँड साईड इज इक्वल्स टू राईट हँड साईड, हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारे हा क्वेश्चन होतो सॉल्व. सर कंपाऊंड अँगल पण यूज तुम्ही फोटो पाठवणार आहे का ते ब्लर दिसून राहिलं? तर मग रेकॉर्डिंग मध्ये असंच येईल ना? ओके बरं. एक आणखी क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चनमध्ये स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी आर इन ए पी, देन शो दॅट कॉट ए बाय 2, cot b by 2 and cot c by 2 are also in AP. Sorry, cos नाही, cot c by 2 are also in AP. हे शो करायचं आहे. सर तर C/2 अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये दाखवत असताना कॉट ए बाय 2, कॉट बी बाय 2 आणि कॉट सी बाय 2 हे AP मध्ये आपल्याला डिनोट करायचे आहे. AP मध्ये डिनोट करत असताना सगळ्यात पहिले व्यवस्थित समजून जायचे की AP ची लॉंग फॉर्म काय आहे. तर AP म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये मिडल टर्म जी असते, अदर दोन टर्मची सम एवढी असते, किंवा अरिथमॅटिक ते प्रोग्रेशन. स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये असतो आणि त्यांचा जो कॉमन डिफरन्स असतो तो सेम असतो. त्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला लिहूया. सिक्वेन्स मध्ये असते. तर डी ची व्हॅल्यू सेम आली तर ते अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये. यस सर.
हो. हम्म. या क्वेश्चन मध्ये सुद्धा ए बी सी जर एपी मध्ये असेल तर टॉईस बी इज इक्वल्स टू ए प्लस सीच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला लिहू शकतो. सीची व्हॅल्यू होते A+B. तो आहे हाफ अँगल फॉर्म्युला आपल्याकडे 1/10. साइन A/2 कॉस A/2 आणि टॅन A/2 साठी आहे. तर टॅनचं रिलेशन कॉट सोबत जे आहे त्या रिलेशन वरून आपण यांचं युटिलायझेशन करू शकतो आणि या टॅन A/2 ला कॉट A/2 मध्ये कन्वर्ट करू शकतो. टॅन A/2 चा फॉर्म्युला आहे √S-B/S-C इंटू S/S-A. तर याला कॉटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर याचा इन्व्हर्टेंडो होतो, राईट हँड साईड चेंज होईल √S/S-A अपॉन मध्ये S-B आणि S-C. बस याच फॉर्म्युल्यामध्ये स्मॉल बी आणि स्मॉल सीच्या व्हॅल्यू अर्थमॅटिक प्रोग्रेशनवरून युटिलाइज करायच्या आणि त्या व्हॅल्यू इथं पुटअप करायच्या, म्हणजेच क्वेश्चन होईल सॉल्व. Yes, sir.